34 मध्ये छापल्याप्रमाणे सभापती महोदय, मुंबई गोवा महामार्ग ह्याच्यावरची ती सूचना आहे की इथे पेण जवळ खारपाड आणि कोलाड जवळ 2 टोल नाके तयार झालेले आहेत टोल वसुली करण्यासाठी. परंतु हा रस्ता अजून तयार झालेला नाहीये, बाह्य वळण सुद्धा झालेले नाहीयेत. नंतर काही ठिकाणी तर डांबरी रस्ता केलेला आहे कॉन्क्रीटच्या ऐवजी, आणि तरी सुद्धा हा टोल नाका लावणे हे सुरू आहे. पूर्वी रवींद्र चव्हाणांनी तिथे एक राऊंड घेतला होता. माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की पुनश्च एकदा मंत्री महोदयांनी ह्याच्याकडे सूचना द्याव्या की अपूर्ण रस्ते, अपूर्ण पूल आणि ते सुलभ शौचालय सुद्धा नाही आहेत, स्ट्रीट लाईट नाही आहेत, हे सगळं काही नसताना सुद्धा टोल लावण्याचा प्रकार सुरू आहे की अजून सुरू झालेलं नाही, पण लावलेले नाके पण पुस्तक आलेले आहे, याच्यामध्ये फोटो पण आलेले आहेत. तर ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आणि हा टोल लावू नये आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या अपूर्ण अवस्थेतल्या त्या केव्हा पूर्ण होणार? मंत्री महोदय. सभापती महोदय, 93 अन्वय सूचना आणि सन्माननीय सदस्य मिलिंदजी नार्वेकर साहेब यांनी मांडलेला प्रश्न, खरं म्हणजे आपल्याला माहिती तर असेलच ह्या मुंबई गोवा महामार्गा संदर्भात की हे टोटल 12 फेज मध्ये होतोय आणि ते पॅकेज नुसार ते काम होतात. आणि आपल्याला जर बघितलं तर नॅशनल हायवे फी डिटर्मिनेशन ऑफ रेट्स अँड कलेक्शन रूल 2008 मधील तरतुदीनुसार महामार्गाच्या एखाद्या भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर पथकर आकारण्यात येतो. हा पॉलिसी मॅटर आहे सभापती महोदय. तरी मी आपल्याला थोडंसं अधिकची माहिती या रस्त्या संदर्भात आजची काय परिस्थिती आहे ती देतो. 0 पासून 42 आणि 42 पासून 84 हा पहिले जे 2 फेज आहेत हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे आहे. आणि आपण उल्लेख केलं खारपाड आणि नदवाली. तर खारपाड मध्ये हे सत्य आहे की तिथलं नोटिफिकेशन हा टोल बूथ संदर्भात 2022 साली निघालेला आहे. तिथे टोल बूथ उभे केलेले आहेत आणि टोटल 8 टोल बूथ तिथे होणार आहे पूर्ण, म्हणजे जे PWD चे रोड असतील किंवा, कारण की नंतर सर्व NHAI कडेच जाणार आहे पूर्ण रस्ता, तो त्यांच्या अखत्यारीतच जाणार आहे. तर टोल बसवण्याची प्रणाली किंवा त्यांचं जे त्याचे आदेश जे आहेत ते NHAIच देतो खरं म्हणजे. तर जो पहिला KT एजन्सी म्हणून आहे त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि 2022 साली तिथे त्यांना हा टोल बसवण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. खारपाड हा टोल बूथ चालू होणार आहे हे सत्य आहे. पण जो समोरचे जे टोल बूथ आहेत, जे PWD जो रोड करतोय तो म्हणजे इंदापूर ते झारप असे हा 342 किलोमीटर, त्यातलं 338 किलोमीटर एवढं रस्ता हा पूर्ण झालेला आहे. याच्यात आता 10 पॅकेज आहे टोटल. त्याच्यात ब्रिजचे काम सर्वच पेंडिंग आहेत. त्यातले खड्डे आहेत, त्यातले 6 टोल बूथ समोर होणार आहेत. त्यातलं एक चांदव, बोरज, खेरशेड आणि निवाली या 4 जागेवरची आतापर्यंत कुठलंही नोटिफिकेशन काढलेलं नाही आपण, आणि तो रस्ता पूर्ण झाल्यानंतरच त्याचं नोटिफिकेशन काढणार आहे आपण. पण स्ट्रक्चर आपल्याला उभं दिसते तिथे हे सत्य आहे की आपण स्ट्रक्चर उभे केलेले आहेत तिथे. त्यापैकी इतवले आणि ओसरगाव इथे टोल बूथ सुरू झालं होतं आणि मागच्या तत्कालीन मंत्र्यांच्या आदेशानुसार मग तो नंतर टोल बूथ बंद करण्यात आलेला आहे. पण हा पॉलिसी मॅटर असल्यामुळे माझी एक आपल्याला विनंती आहे की मी मंत्री म्हणून या सभागृहात एवढं सांगू शकतो की जुनं रिव्ह्यू करू, जुन्या मंत्र्यांचे काय आदेश होते, आणि समोरचं जर एखादा आपल्याला, मला स्वतः जाऊन जर पाहता आलं तर मी एखादा तिथे पॅकेज जाऊन बघतो आणि त्याच्यात एक मीटिंग घेऊन, कारण की नॅशनल हायवेची पॉलिसी असल्यामुळे आपल्याला त्याच्यात काही थोडंफार विलंब करता येईल का. आता इंदापूर मानगाव इथलं बायपास जो आहे हा मे 2027 अखेर संपणार आहे. बाकी जे 10 पॅकेजेस आपण भेट देणारच आहे सदरील रस्त्याला, जे मिलिंद नार्वेकर सांगतायत त्या ठिकाणी. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की रस्ता अपूर्ण असताना टोल का सुरू झालाय, टोल लावणे याच्याबद्दल साहेब पॅकेज प्रमाणे ते प्रत्यक्ष भेटीत चौकशी करा. सुरू केलेलं टोल बाबत बोला आपण. टोल सुरू केलेलं नाही, एक टोल सुरू होणार आहे, मी एवढं आपल्याला माहिती दिली आहे. अद्याप टोल सुरू झालेला नाही. आता आपण प्रत्यक्ष भेट द्यायचं आपण जाहीर केलेले भेट द्या. त्यानंतर
सूचना क्रमांक 37 आणि 38 जर आपण